के साथ मैं आपका इधर आप लोग गाइस आज हमारे इधर VMPL है तो उसकी प्रैक्टिस कर रहे हम लोग। अभी बैठ लिया है वो मेरा दोस्त गया उधर क्योंकि वो मेरी और एक जस्सी नाम का लड़का है। उन लोग ओपनिंग करने वाले ना 2 बजे मैच है हम लोग। चलो इसके लिए जाते हैं। ये तो भैया हमारे साथ टीम खेलने वाली है। उसकी टीम है, सामने वाली टीम है और ये जर्सी वाले हैं ना वो सब हमारी टीम है। चलो दिखाता आपको। ये टीम का लीडर बोला जाते उधर इधर खड़े थे अपन मैच देखते। 1 मिनट तो दुसरा चेंडू आणि अंपायर्स कॉल आउट। खूप छान गोलंदाजी करतोय तो स्वराज्य फायटरचा गोलंदाज। 3 चेंडू 2 धावसंख्या। चौथा चेंडू घेऊन येतो तो स्वराज्य फायटरचा गोलंदाज। पाहूया ओजस 11चा गोलंदाज डिक्लेअर 1 रन 4 बॉल 3 रन। पवन आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय, बघूया। अंडीच्या स्वरूपात 1 रन मिळतोय, 5 रन। ओव्हरची समाप्ती होते, पहिला षटक संपतोय। 1 बाद 5 रन। आणि निखिल पवार ज्याची बॅटिंग बघण्यासाठी सगळे खेळाडू इथे जमलेले आहेत। पाहूया निखिल पवार आपल्या संघासाठी काय करतोय तो। बॉलिंग ने पोस्टर लगा है तिथे 4 आहे, इथे 2 आहेत। तो 7वा अंपायर आहे ऋषभ। स्वराज्य फायटरचा ऋषभ आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो। निखिल पवारचा नो चेंडू। निखिल पवार स्ट्राईकला आहेत। बघूया आपल्या संघासाठी ओजस 11चा स्टार खेळाडू निखिल पवार। वनडीच्या स्वरूपात 1 रन मिळतोय त्याला। धावसंख्येत वाढ होतोय, 7 रन। 1 बॉल 7 रन। देखो पब्लिक कितनी खड़ी है। 1 धाव। 2 चेंडू 8 धाव। निखिल पवार याची बॅटिंग बघण्यासाठी आज आमच्या ठिकाणी त्याचे मोठे बंधू शितलेश पवार इथे उपस्थित आहेत। दरवर्षीप्रमाणे ते आपल्या भावाला कुठेही असो त्याच्या मागे उभे राहतात खेळण्यासाठी। डॉटच्या स्वरूपात चेंडू। खूप छान गोलंदाजी करतोय निखिल पवारला। पाहूया निखिल पवार। सेकंड चेंडू 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात। धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 9। 1 बाद 9। दुसरा बॉल घेऊन येतोय तो ऋषी। एकच ना। वनडीच्या स्वरूपात 1 रन मिळतोय निखिलला। धावसंख्येत वाढ होते, 10 धावसंख्या। लास्ट बॉल दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन आणि वनडीच्या स्वरूपात त्यामुळे आपल्या बाईक असतील त्या कृपया करून बाहेर काढाव्या। आणि ते रेड बाईक कोणाला आज सहकार्य करा आमच्या मंडळाला। आपल्या गाड्या आज पार्किंगला डॅमवरती लावा, पूर्ण जागा आहे तिकडे। बॉल आहे, मोबाईल का कॉन्ट्रॅक्ट लेके रखा है। खूप छान गोलंदाजी स्वराज्य फायटर कडून। स्ट्राईकवर आहे तो पवन। सिंगल धाव मिळते त्याला। वनडीच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 12। एक चेंडू घेऊन स्वराज्य फायटरचा गोलंदाज। व्हाईटच्या स्वरूपात 1 रन मिळतोय। खूप छान बॉल टाकलाय त्यांनी। धावसंख्येत वाढ 13 धावसंख्या। 2 बॉल
13 रन. एक वनडेच्या स्वरूपात 1 रन मिळतोय. ओजस 11च्या खात्यामध्ये भर पडतोय. रन होते ते 14. नेक्स्ट बॉल घेऊन स्वराज्य पाटीलचा गोलंदाज खूप छान गोलंदाजी करतोय. सराव लास्ट चेंडू. 4 बॉल, शेवटचे 2 चेंडू. खूप छान बॉलिंग. विशाल करंडेच्या नेतृत्वाखाली स्वराज्य फायटरचा संघ मजबूत अशा परिस्थितीत दिसतोय. मंडळासाठी भरपूर सहकार्य केले आहे. आजचा मुलगा आता होम ग्राउंडवर खेळताना दिसतोय आपल्याला. त्या चाळीमध्ये राहून आलाय, त्याच चाळीमध्ये आता खेळतोय तो. पाहूया. एक दुसरा बॉल घेऊन खूप छान गोलंदाजी करतोय निखिल पवारच्या बॅटमधून आम्हाला चौकारांची गरज आहे. पाहूया आपल्या संघासाठी निखिल पवार ओजस 11साठी खेळताना दिसतोय विकास नगरीतून. नेक्स्ट चेंडू सिद्धेश गावडे खूप छान गोलंदाजी करतोय. सिंगल रन. वनडे स्वरूपात धावसंख्येत भर पडते. ती धावसंख्या होते ती 17. खूप छान गोलंदाजी करतोय सिद्धेश. मला इसकी बॅटिंग बॅट्समन नाव ऋषभ. फलंदाजीला तो ऋषभ. नॉन स्ट्राईकला आहे तो मनोज. गोलंदाज निखिल. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. एक धावसंख्या मिळते ती स्वराज्य फायटरला. आणि धावसंख्येत वाढ 1 धाव. पहिला चेंडू घेऊन आणि एक बॉल 2 रन. दुसरा बॉल घेऊन खूप छान गोलंदाजी